नमस्कार. दिवाळी म्हटलं खूप सारी मिठाई, लाडू, करंज्या अनेक विध प्रकार केले जातात. त्यासोबत आवडीने खाल्ली जाते ती नानकटाई. तर आज आपण मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाची नानकटाई कशी बनवायची ते पाहणार आहोत. हे पहा, आपली नानकटाई किती खुसखुशीत झाली आहे. नानकटाईसाठीचं सर्व साहित्य मी इथे दाखवलेलं आहे. ही साखर बारीक करताना आपण त्यातच वेलची टाकून घेतलेली आहे. साजूक तूप आपण फ्रीज करून घेतलेलं आहे. पूर्वी तूप आणि साखर परातीमध्ये घालून ते हाताने फेटलं जायचं. त्या प्रोसेसला फार वेळ लागायचा. त्याऐवजी आपण शॉर्टकट पद्धतीने आपण हे करणार आहोत. फेटताना साखर उडू नये म्हणून आपण हे आधी मिक्स करून घेणार आहोत. आता हे चांगले सॉफ्ट अँड फ्लफी होईस्तोवर म्हणजे 3 ते 4 मिनटं बीटर वापरून आपण फेटून घेत आहोत. फेटताना मध्ये एकदा स्पॅच्युलाने आपण सारं एकत्र करून घेऊया. जास्त प्रमाणात नानकटाई बनवायची असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे जास्त वेळ फेटावं लागेल. हे पहा, फेटल्यानंतर एका वाटीत पाणी टाकून आपण हे चेक करणार आहोत. हे व्यवस्थित फ्लोट झालं याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार आहे. आता आपण गव्हाचं पीठ, त्यामध्ये रवा व बेकिंग पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तूप साखरेच्या मिश्रणात आता हे पीठ आपण घालून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स करून त्याचा हाताने गोळा मळून घेऊया. आवश्यक वाटल्यास इथे 1-2 चमचे तूप आपण घालू शकतो. आता आपण याचे छोटे छोटे लाडूच्या आकाराचे गोळे बनवून नंतर ते हाताने दाबून चपटे करून ट्रेमध्ये ठेवून घेत आहोत. 2 गोळ्यांच्या मध्ये थोडी जागा ठेवायची आहे म्हणजे नानकटाई थोडी फुलते, त्याला थोडीशी जागा मिळेल. यावर गार्निशिंगसाठी आपण ड्रायफ्रूटचे तुकडे लावून घेत आहोत. ते हलक्या हाताने यावर दाबून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला अख्खे काजूचे तुकडे लावायचे असतील तर ते अशा पद्धतीने लावण्याआधी थोडे दुधात भिजवून मग लावायचे आहेत, म्हणजे ते नानकटाई भाजल्यानंतर गळून पडणार नाहीत. एकीकडे आपण ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेतलेले आहे व त्यामध्ये आता आपण नानकटाई भाजायला 12 मिनिटांसाठी ठेवून देत आहोत. हे पहा, नानकटाई भाजून झालेली आहे आणि आपण ट्रे बाहेर काढलेला आहे. नानकटाई खालच्या बाजूने हलकीशी तांबूस रंगाची झालेली आहे. आता आपण ट्रेमध्येच ती गार होऊ देऊया. काय मग, आहे की नाही साधी सोपी पण हेल्दी रेसिपी? मग या दिवाळीला नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि स्वादांची मैफिल चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.